ख्रिस्तामधील सर्व प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सुप्रभात. आजचा दिवस 21 जुलै मंगळवार. एक निवासस्थान. माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ निवासस्थाने आहेत, तसे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली तर पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याकडे घेईन, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. योहान 14:2-3. येशू ख्रिस्त जग सोडण्याची तयारी करत असताना त्याने आपल्या शिष्यांना एक मौल्यवान वचन दिले. तो त्यांच्यासाठी एक निवासस्थान तयार करणार होता. स्वर्गात अनेक निवासस्थाने आहेत. शास्त्रात सियोन पर्वताबद्दल सांगितले आहे, जेथे कोकरा 1,44,000 लोकांसोबत उभा आहे, ज्यांच्या कपाळावर त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले आहे. प्रकटीकरण दुपारी 2:01. आपण नवीन यरुशलेमबद्दलही वाचतो, ज्याचे वर्णन आपल्या पतीसाठी सजवलेल्या वधूसारखे केले आहे. प्रकटीकरण रात्री 9:02. तसेच नवीन पृथ्वी आहे, जिथे मुक्त झालेले राष्ट्रे त्याच्या प्रकाशात चालतील. प्रकटीकरण रात्री 9:24. बायबल नवीन स्वर्गाबद्दलही सांगते, जिथे विश्वासूंचा मोठा समूह एकत्र केला जाईल. इब्री 12:01. देवाचे वचन त्याच्या अनंत राज्यातील गौरवशाली ठिकाणे प्रकट करते. प्रभू येशू म्हणाला, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. देवाने 6 दिवसात हे सुंदर जग निर्माण केले. 6 दिवसात निर्माण केलेले जग इतके सुंदर आणि अद्भुत आहे, तर ख्रिस्त आपल्या वधूसाठी तयार करत असलेले अनंतकाळचे निवासस्थान किती अधिक गौरवशाली असेल. जुन्या करारातील संत पित्याच्या घरात एकत्र केले जातील. विश्वासाने परिपूर्ण झालेले लोक विश्वासू लोकांमध्ये आपले स्थान मिळवतील. इसहाकाप्रमाणे देवाशी संगती आणि ध्यानाचे जीवन जगणारे, याकोबाप्रमाणे देवासोबत चालण्यात टिकून राहणारे आणि हनोखाप्रमाणे देवासोबत जवळून चालणारे लोक अनंतकाळच्या आशीर्वादात सहभागी होतील. जुन्या काळातील संतांना ख्रिस्ताचे मित्र होण्याचा विशेषाधिकार मिळेल. पण आपण म्हणजे मंडळी त्याची वधू होण्यासाठी बोलावले गेलो आहोत. आपण त्याचे आहोत, त्याच्या मौल्यवान रक्ताने मुक्त केलेले आणि त्याच्या सोबत अनंत करारात जोडलेले आहोत. प्रभूने असेही म्हटले, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या सिंहासनावर माझ्यासोबत बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. प्रकटीकरण 3:21. किती अद्भुत वचन आहे. एक दिवस मुक्त झालेले लोक ख्रिस्तासोबत राज्य करतील आणि त्याच्या गौरवात सहभागी होतील. देवाच्या मुलांनो, तुमचे मन त्या अनंत निवासस्थानावर केंद्रित ठेवा, जे ख्रिस्त तुमच्यासाठी तयार करत आहे. त्याच्या परती येण्याच्या आशेने प्रत्येक दिवस जगा. तुमचे खरे घर त्याच्यासोबत सदैव आहे. मन्नासाठी वचन. स्वर्गातून मोठा आवाज आला, पहा, देवाचा निवास मनुष्यांमध्ये आहे. तो त्यांच्याबरोबर राहील आणि ते त्याचे लोक होतील. देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील आणि त्यांचा देव होईल. प्रकटीकरण रात्री 9:03. आजचे बायबल वाचन. सकाळ स्तोत्रे 29:30. संध्याकाळ प्रेषितांची कृत्ये 23:1-15.